नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत. भूमिका नववधू या कथेच्या 12व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अभिजित आणि भूमिकामधील वाढती जवळकी आणि त्याची जबाबदारी समजणारी भूमिका आणि करणच्या एका चुकीमुळे घरात उठलेलं वादळ. चला तर मग ऐकू आजचा हा खास भाग. अभिजित खूप हळू आवाजात ती फक्त एवढीच म्हणाली होती की तो तिच्या कानाजवळ त्याच प्रेमाने हळूच बोलला, जर काही चुकीचं वाटत असेल तर थांबव. त्याच्या श्वासाच्या उष्णतेने ती जणू शेकून निघाली. त्याच्या गरम श्वासाच्या स्पर्शाने तिचे डोळे आपोआपच मिटी गेले होते. अभिजितच्या छातीशी लागलेल्या आपल्या पाठीवर त्याचा स्पर्श तिला एक वेगळाच अनुभव देऊ लागला. श्वास वेगाने चालले होते. अभिजितच्या हाताच्या बोटांमध्ये अडकलेली आपली बोटे तिने हळूच बाहेर काढली, पण त्याने अजूनही तिला सोडले नव्हते. अभिजितला त्यांच्यामधील या जवळकीचा अंदाज आला नव्हता असं नव्हतं. त्याने तिच्या मानेजवळ असलेल्या आपला चेहरा हलकेच बाजूला केला आणि हळूच म्हणाला, भूमिका. त्याच्या आवाजाने तिच्या अंगावर काटा आला. तिचं हृदय वेगाने धडधडू लागलं. ती काही बोलू शकली नाही. अभिजितने हळूच म्हटलं, तू काहीच बोलली नाहीयेस. मी तर फक्त. आणि तो पुढे काही बोलणार त्याआधीच तिने पुन्हा त्याच्या हातावर हात ठेवला. अभिजितने पुन्हा एकदा तिला जवळ धरलं. यावेळी तो तिच्या अजून जवळ आला. भूमिकाचे डोळे हलकेच मिटले गेले. अभिजितने तसंच म्हटलं, मग दिवस मोजूनच मांडलीस. तुम्ही दिवस मोजले हे खोटे बोलू नका. भूमिकाने हलकीशी मान वळून त्याच्याकडे पाहत म्हटलं. तर त्याने उत्तर दिलं, खोटे का बोलेन? तुझी आठवण काढू शकत नाही का मी? खरंच? तिने असं विचारलं जणू तिला विश्वासच बसत नव्हता. अभिजित तिची ही नवलाई पाहून हलकेच तिच्या गालाला आपला चेहरा लावला. शहारून तिने आपले डोळे मिटून घेतले. तिचे हृदय इतक्या जोरात धडधडलं की त्याचा आवाज कानाजवळ गुंजला. अगदी खरंच. भूमिका हलकीशी हसली. एक लाजरीशी लकीर तिच्या ओठावर यावेळी होती. तिला अशा रूपात पाहून अभिजितने हळूच तिच्या गालाला किस घेतला. ती जणू पेटून उठली. तिचे श्वास वेगाने चालू झाले होते. ती धडधडणाऱ्या हृदयासोबत स्वतःला पूर्ववत करू लागली. अभिजितचा गाल अजूनही तसाच तिच्या गालाला लागलेला होता. अभिजित, तुम्हाला उशीर होईल, घाबरून तिने मंद आवाजात म्हटलं. तिचं बोलणं ऐकून अभिजितने एक पारखणारी नजर तिच्यावर टाकली आणि म्हणाला, पुन्हा तू माझ्याकडेच तक्रार करतेस. मी काय तक्रार केली? भूमिकाने विचारलं, ज्यावर त्याने हळूच तिच्या कानाजवळ कुजबुज केली. तुला माहीत आहे मी कोणत्या तक्रारीबद्दल बोलतोय. तिचे डोळे मिटण्यासोबतच तिच्या चेहऱ्यावर एक लाजरीचं हास्य आलं. अभिजित तिच्यापासून दूर होऊन उशाशी डोके ठेवून छताकडे पाहू लागला. भूमिकाला जेव्हा त्याची पकड सौल झाल्यासारखी वाटली तेव्हा ती त्याच्याकडे वळून पाहू लागली. तो त्याच्या जागेवर होता. थोडा वेळ थांबून ती स्वतःच त्याच्या जवळ आली. तिने हळूच त्याच्या छातीवर डोके ठेवले. अभिजितने एक नजर तिच्यावर टाकली आणि आपले हात तिच्या कमरेभोवती लपेटून मोठा श्वास घेतला. ती त्याच्या छातीवर डोके ठेवून तशीच होती. अभिजितचे ओठ हलकेसे हसले. जबरदस्ती नाहीये, निवांत राहा. त्याचं एवढंच बोलणं तिच्या मनाला कुठंतरी शांत करून जायचं. भूमिका अबोलपणे त्याच्या छातीवर डोके ठेवून होती. त्याच्या छातीवर हात ठेवून ती हळूच म्हणाली, तसे तुम्ही खूप चांगले माणूस आहात. अभिजित तिच्या बांगड्यांना स्पर्श करून पाहत होता. तिचं बोलणं ऐकून त्याने एक नजर तिच्याकडे टाकली. तेव्हा तिने आपलं डोकं वर करून त्याच्याकडे पाहिलं. तुला वाटतं असं? भूमिकाला जुनी गोष्ट आठवू लागली. तिने ज्या प्रकारे त्याला गैरसमज करून खूप काही म्हटलं होतं. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, मी म्हटलं म्हणजे मलाच वाटत असणार. अभिजितने तिचा हात हक्काने धरला. ती सुद्धा त्याच्या छातीशी टेकून मोकळेपणाने हसली. हा एक खूप सुंदर अनुभव होता. काही वेळानंतर तिला जणू काहीतरी आठवलं. तसं मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. तिने त्याच्या छातीवर ठेवलेलं आपलं डोकं बाजूला करून त्याच्याकडे पाहत म्हटलं, बोल. थँक्यू तुम्ही समजवल्यामुळे. तुमचं मार्गदर्शन पाहून दीपांशने आपल्या करिअरबद्दल विचार केला. ती म्हणाली, यात मला थँक्यू म्हणायची काय गरज आहे? तो जे करेल ते स्वतः करेल. मेहनत आपलीच असते. कोणतंही काम करण्यामागे त्याच्या मनात जिद्द असेल तर ती कामाला येईल. माझ्या बोलायला काही अर्थ नाही. त्याच्या गोष्टी नेहमी सारख्याच होत्या. त्याचा विचार आणि समज जरा वेगळीच होती. भूमिका दिवसेंदिवस त्याच्या बोलण्याने प्रभावित होत होती. तिने त्याच्याकडे पाहतच म्हटलं, असंच असतं. आपली मेहनतच कामाला येते. आपली जिद्द कोणाचं तरी ध्येय पूर्ण करू शकते. पण तरीही एक योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे कधीकधी काहीच करता येत नाही. तिने सुद्धा काही चुकीचं म्हटलं नव्हतं. तिचं बोलणं ऐकून अभिजितने भरल्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. तो पुन्हा तिच्या बांगड्यांना स्पर्श करू लागला. त्याचं पूर्ण लक्ष तिच्या हातावर आणि बांगड्यावर होतं. अभिजितकडे पाहत तिने
तशाच प्रकारे पुन्हा एकदा म्हटलं, तुम्ही मार्गदर्शन केलं, तुमच्या मित्राशी बोलणं करून दिलं, हिंमत दिली, हेच खूप होतं. कधी कधी कोणाची हिंमतच स्वप्न पूर्ण करण्यासाठी, पाऊल उचलण्यासाठी प्रेरणा देते. समजू शकतो. त्याने योग्य निर्णय घेतला. ते गरजेचंही होतं. आता काही पैशाचा विचार करून करिअर सोडणं चुकीचं ठरलं असतं. संधी मिळाली तर आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत राहिलं पाहिजे. अभिजितचे हे विचार नेहमीसारखेच होते. ती त्याच्याकडे पाहत राहिली. तुम्ही नाही धावलात तुमच्या स्वप्नामागे? या एक प्रश्नाने त्याला भूतकाळाच्या आठवणीमध्ये नेलं. ती त्याच्याकडे पाहत राहिली आणि तेव्हाच अभिजितने सुद्धा सांभाळून उत्तर दिलं, मी माझ्या स्वप्नाच्या मागेच धावतोय. त्याचं बोलणं ऐकून ती न समजल्यासारखी त्याच्याकडे पाहू लागली. तिला जणू त्याचं बोलणं समजलंच नव्हतं. ती त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. ते पाहून अभिजितने विचारलं, असं कोणतं स्वप्न आहे माझं? याबद्दल तुला काही माहिती आहे का? ती जरा लाजली. तो अगदी सहजपणे म्हणाला, स्वप्नच पूर्ण करतोय मी. जेव्हा कामाची सुरुवात केली होती तेव्हा वाटलं होतं घरची परिस्थिती थोडी सुधारावी, मम्मांना काम करावं लागू नये. त्यानंतर हळूच काही स्वप्न वाढली. काव्य आणि करणचं शिक्षण, बहिणीचं लग्न, तेही कसंबसं पूर्ण केलं. जमिनीचा वाद चाललाय, तोही आता मार्गी लागेल. करणला एक चांगली नोकरी मिळाली, एवढंच बस. त्याचं बोलणं ऐकून भूमिका फक्त त्याच्याकडे पाहतच राहिली. त्याने स्वतःच्या स्वप्नाबद्दल स्वतःसाठी तर काहीच सांगितलं नव्हतं. मी तुमच्याबद्दल बोलत होते, भूमिकाने हळूच म्हटलं. ज्यावर त्याने उत्तर दिलं, हीच तर माझी स्वप्न होती. काही पूर्ण झाली तर काहीच्या मागे मी आजपर्यंत धावतोय. माहीत नाही पूर्ण होतील की नाही. आणि त्याच्या या बोलण्याने तिला जणू काही क्षणासाठी शांत करून टाकलं. कोणी इतकं निस्वार्थी होऊन दुसऱ्यांचा विचार करू शकतं का? कोणाची स्वप्न फक्त स्वतःच्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करणं असू शकतं का? पण हे विचार करताच तिला तिच्या बाबांचा चेहरा आठवला. त्यांनी सुद्धा आयुष्यभर त्यांच्यासाठी आणि घरच्यांसाठी काम केलं होतं. आणि आता तिला जणू तिच्या सासूबाईंचं सगळं बोलणं समजू लागलं होतं. त्या का म्हणल्या होत्या की त्यांचा मुलगा खूप समंजस आहे. त्यांच्यासमोर त्या स्वतः निर्णय का घेत नसत? जर त्याला निर्णय घ्यायचा हक्क दिला गेला होता तर त्याने तो कमवला होता. स्वप्नाच्या मेहनतीने, स्वतःच्या जिद्दीने. अभिजितच्या कपाळावर अजूनही कसली आडी नव्हती. ते पाहून तिने हळूच म्हटलं, मला तर मम्मीने सांगितलं होतं की तुम्ही सुद्धा अनुजदादासारखं वकील बनू इच्छित होतात. हे ऐकून त्याला त्याच्या विसरलेल्या स्वप्नाची आठवण झाली आणि तो हलकासा हसून म्हणाला, एका काळात आपण स्वप्न पाहतो की हे बनायचं, ते बनायचं. तेव्हा आपल्याला आयुष्याची समज नसते. जेव्हा आयुष्य समजायला लागतं तेव्हा कळतं की काय गरजेचं आहे आणि खरं तर स्वप्न काय असतात. स्वप्नाच्या मागे धावायचा प्रयत्न नेहमी करत राहिलं पाहिजे. यावेळी ती हळूच म्हणाली. ती जणू त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत होती. अगदी बरोबर, स्वप्नाच्या मागे धावत राहिलं पाहिजे जेणेकरून नंतर वाईट वाटायला नको. पण कधी कधी परिस्थितीसुद्धा महत्त्वाची ठरते. आणि तसंही मी सर्व काही करू शकणाऱ्यापैकी नाही आहे. जे विचार केलं होतं ते सुद्धा किती कष्टाने झालं आणि व्यवस्थित झालंच नाही. ना काव्याचं लग्न, ना घरची परिस्थिती. अभिजितचं हे बोलणं ऐकून तिला खूप वाईट वाटलं. एवढं सगळं केल्यानंतरही त्याला असं वाटत होतं. भूमिकाने त्याच्या छातीवर ठेवलेलं आपलं डोकं नीट सरकवत म्हटलं, तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण केली आहेत. खूप काही करत आहात. असं काही खास नाही करतोय. आपापल्या जबाबदाऱ्या प्रत्येकाला पार पाडाव्या लागतात. अभिजितच्या या उत्तराने तिला निरुत्तर केलं. नेहमी स्वतःच्या जबाबदाऱ्यांना कंटाळून माणूस चिडचिड करतो. पण तिने त्याला असं कधीही पाहिलं नव्हतं. हो, तिने त्याला करणला मारताना पाहिलं होतं, त्याच्यावर रागावताना पाहिलं होतं, घरातील सर्वांवर हक्क गाजवताना पाहिलं होतं. तेव्हा तिला वाटायचं की तो मोठ्या असल्याचा आणि कमवत असल्याचा आव आणतो. कारण तिने नेहमी तसंच पाहिलं होतं. पण त्याला समजून घेतल्यावर तिला जाणवलं की ती चुकीचा विचार करत होती. त्याच्या छातीवर टेकवलेलं डोकं वर करून तिने त्याच्याकडे पाहिलं आणि आता विषयाची दिशा बदलली. अच्छा, ठीक आहे, ते सर्व तर ठीक आहे. पण तुम्ही मला हे सांगा, आज तुम्ही इतक्या सकाळी सकाळी का आला होतात? मी किती बावळटासारखे होते. अभिजितला लगेचच तिचा चेहरा आठवला आणि तिच्या ओठावर आपोआपच हसू आलं. तिच्या बांगड्यांशी खेळताच त्याने उत्तर दिलं, इतक्या सकाळी नव्हतो आलो मी. 11च्या वर झाले होते आणि मला तिकडे बाजारात काही काम होतं. मला वाटलं दोघांचंही एकत्रच होऊन जाईल. मग कमीत कमी तुम्ही मला कॉल तर करायला हवा होता ना? भूमिकाने असं म्हणताच तो बारीक डोळे करून तिच्याकडे पाहू लागला. त्याच्यावर तिने तोंड वाकडं केलं. ज्यावर अभिजित म्हणाला, मी तुला काल रात्री कॉल केला होता पण तू झोपली होतीस आणि तुझ्या रागाचं मला काही समजतच नाही. कधी फोन उचलत नाहीस तर कधी बंद करून ठेवतेस, कुणास ठाऊक. भूमिकाला आठवले की या दिवसात स्वतःच्या घरी जाऊन तिने त्याला
चांगलंच हैराण केलं होतं. तिच्या ओठावर हलकीशी लकीर आली. ती दाबत त्याने म्हटलं, मला राग येईल अशी कामं पण तुम्हीच करतात ना? अच्छा जी, जरा सांगा मी असं काय काम केलं? अभिजितने तिचा हात स्वतःच्या छातीवर ठेवत विचारलं, ज्यावर ती मोकळेपणाने हसली. मग तिने त्याच्याकडे पाहत हळूच म्हटलं, काही नाही केलं. मग त्याने पुन्हा विचारलं, ज्यावर तिने उत्तर दिलं, बस असंच. तुम्हाला सतावण्यात आता मज्जा यायला लागलीये. अभिजित तिचं बोलणं ऐकून स्वतःला हसण्यापासून थांबू शकला नाही. एक सुंदरसा अनुभव होता जो दोघांच्या हृदयाला स्पर्श करून गेला. त्याच्या छातीवर डोके ठेवून तिने आपले डोळे मिटून घेतले, पण डोक्यात त्याचे विचार चालले होते. आणि मग अचानक डोक्यात काहीतरी आल्यावर तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहत म्हटलं, तसं तुम्ही एवढं सगळं करताय तर तुम्ही तुमचं शिक्षण पुन्हा सुरू करू शकतात ना? तुमचं स्वप्नही पूर्ण होईल. आजकाल तर किती पर्याय आहेत. हे ऐकून तो जणू शांतच झाला. तिने हलक्याशा हास्यासोबत म्हटलं, मी एवढाही चांगला नाही या अभ्यासात, आणि तसंही आता माझी काही इच्छा नाही या सगळ्यात आपला वेळ घालवायची. खरं तर भूमिकाला कदाचित त्याचं बोलणं समजलं नसतं, पण सुमती देशपांडे यांनी बरंच काही सांगितलं होतं. नक्कीच तो स्वतःच्या जबाबदाऱ्याबद्दलच विचार करत असणार. तुम्हाला योग्य वाटेल तसं करा, तिने हलक्याशा हास्यासोबत उत्तर दिलं. कोणाला समजून घेणं गरजेचं असतं, त्याच्याबद्दल आपलं मत बनवण्याआधी या गोष्टीची जाणीव तिला झाली होती. भूमिकाच्या बांगड्याशी खेळत अभिजितने तिच्याकडे पाहिलं. ती अबोलेपणाने त्याच्या छातीवर डोके ठेवून थोडी सहज वाटत होती. तिला काही सेकंद पाहिल्यानंतर त्याने सुद्धा आपले डोळे मिटून घेतले. आपली स्वप्न, आपल्या इच्छा याबद्दल त्याने विचार करणं तर सोडून दिलंच होतं, पण त्याने याविषयी बोलणं सुद्धा बंद केलं होतं. मम्मांना त्या गोष्टीची जाणीव करून द्यायची नव्हती की त्याने काहीतरी त्याग करून केलं होतं. नक्कीच त्यांना त्रास झाला असता. भाऊ बहीण त्याच्यासाठी एक प्रकारची जबाबदारीसारखे होते. त्या दोघांसाठी त्याला ते सर्व काही तसंच करायचं होतं जसं आई बाबा आपल्या मुलासाठी करतात. मित्र बनवणं आणि जपून ठेवणं ना त्यांनाच येत होतं. जे मित्र होते ते आपापल्या आयुष्यात व्यस्त होते, त्याच्या खूप पुढे निघून गेले होते. अनुजसोबत बोलणं व्हायचं, पण आता तसं बोलणं होत नव्हतं. आज तो तिच्याशी बोलला होता इतक्या मोकळेपणाने. अभिजितचे डोळे मिटले तरी डोक्यात खूप वेळ हे सर्व चालत राहिले. मग माहीत नाही केव्हा झोप लागून गेली. काव्या विशालला आपल्या मांडीवर घेऊन बसलेली होती. जसा तिचा नवरा रवीश आला त्याला पाहून तिने तोंड फिरवलं. रवीशने मोठा श्वास घेतला. तुला माहीत आहे ना, बाबा आणि मम्मासमोर मी नाही बोलू शकत. हो, मग नका बोलू आता सुद्धा. मी आहे तुमच्या सगळ्यांची नोकर. ठेका नाही घेतलाय मी, ती रागाने म्हणाली. मग मुलाची झोप मोडल्याकडे लक्ष गेलं तर त्याच्या डोक्यावर थाप मारून त्याला झोपवू लागला. तुझं चांगलं आहे. जेव्हा माझ्या बहिणीच्या येण्याची गोष्ट येते तेव्हा सुरू होतेस आणि स्वतः माहेराला जाऊन राहतेस तेव्हा छान वाटतं. रवीशचं टोमणं ऐकून ती जणू भडकलीच. येऊन इथे राणी बनून नाही बसत मी. जास्त नखरे केलेत तर निघून जाईल. रवीशने चिडून तिच्याकडे पाहिलं. त्याला सहन होत नव्हतं, पण आता हे काही नवीन नव्हतं. त्यांच्यामध्ये नेहमी अशी भांडण होत असायची. मुलाला जागेवर झोपवत काव्याने रागाने त्याच्याकडे पाहत डोळे मिटून घेतले. नेहमीसारखंच होता आजचाही दिवस. जेवण बनवून ती सर्वांना भरवून आत भांडी घासत होती. अभिजितच्या येण्याची वाट पाहत होती, पण जेव्हा त्याने मेसेज करून सांगितलं की तो येणार नाही तेव्हा तिने करणच्या हाताने त्याचं जेवण पाठवून दिलं. भूमिकाने आता कुठं स्वतः जेवण केलं होतं. ती अभिजित न आल्यानंतर त्याच्याबद्दल विचार करत होती. आपल्या स्वप्नांचा गळा घोटून जगणं कसं असतं हे तिच्यासारखी मुलगी खूप चांगल्या प्रकारे समजू शकत होती. पण मला जे करावं लागलं ती गोष्ट वेगळी होती. अशी जबाबदारी नव्हती. उद्या जाऊन त्यांना वाईट वाटेल जसं आज मला वाटतं. वाईट वाटतं की आपणही व्यवस्थित स्वतःबद्दल विचार केला नव्हता. ती स्वतःला समजवत होती. तिने मोठा श्वास घेतला. तिने सुद्धा सामान्य शिक्षण घेतलं. नोकरीची परवानगी होती, पण ती नोकरी करेपर्यंत तिचं लग्न अनुरागशी ठरवण्यात आलं. लग्नानंतर आजही खूप ठिकाणी असंच होतं जसं आयुष्य ती आता जगत होती. नवरा, कुटुंब, घर, जबाबदारी, सासरमध्ये रमून जाणं. तिने सुद्धा हेच सगळं केलं जे तिला समजवलं गेलं होतं. अभ्यासाबाबत तिची काही खूप मोठी स्वप्न नव्हती, पण एक मुलगी जी स्वतंत्र होण्याची इच्छा ठेवते ती होती, ज्याचा ना कोणी विचार केला होता ना तिने स्वतः. तिने विचार केला नव्हता याबद्दल. आता जेव्हा संधी मिळायची तेव्हा सुद्धा काही होऊ शकत नव्हतं.
या गोष्टीची जाणीव होती, कारण स्वतःवर तो विश्वास आलाच नव्हता. तिने इतरांच्या हिशोबाने स्वतःला पाहून आपलं आयुष्य घालवलं होतं आणि आताही तेच करत होती. पण तिने अभिजितबद्दल विचार केला. भूमिका, जरा इकडे ये ना. सुमती देशपांडे यांच्या आवाजाने तिला तिच्या विचारातून बाहेर आणलं. तिने मोठा श्वास घेतला. ती उठून सासूबाईच्या मागे आली. तिथे शेजारच्या काही बायका आल्या होत्या. ती पुन्हा एकदा आपल्या कामाला लागली. अभिजित नेहमीसारखा आपल्या कामात व्यस्त होता. त्याची दिनचर्या सारखीच असायची, काही खूप वेगळं किंवा खास नाही. तो पैसे गल्ल्यात ठेवून काहीतरी विचार करू लागला. मग अचानक जणू काही आठवलं. हे सुद्धा दिलेच नाही. त्याने स्वतःलाच काय समजलं कोण जाणे. त्यानंतर तो गप्प झाला, मोठा श्वास घेतला आणि पुन्हा एकदा गुंतून गेला. कामाव्यतिरिक्त दुसरं काही नव्हतंच त्याच्या आयुष्यात. वेळ थेट रात्री मिळायची, जेव्हा त्याला आता घरी जायची घाईसुद्धा असायची. नाहीतर त्या घरी जायची खास काही इच्छाही नसायची. तो आता मोटरसायकल चालवत होता. रस्त्यात लांबचा प्रवास नव्हता, पण अर्ध्या तासाच्या या रस्त्यात त्याने पाहिलं की त्याला एक मुलगी दिसत होती. तो दुर्लक्ष करून जाणारच होता की त्याची नजर आपल्या भावावर पडली. भावाला त्या मुलीसोबत पाहताच त्याच्या भुवया उंचावल्या. ती कशीच होती. रात्री 11:30 वाजता करणला तिच्यासोबत पाहून त्याने दात खाल्ले. तो आपली बाईक थांबवणार होता, पण मग काहीतरी विचार करून तो तिथून निघून आला. घरी येताच त्याचा राग आज वाढलेला होता. थेट भावाच्या खोलीत आला, जी रिकामी पडलेली होती. म्हणजेच त्याला काही संशय आला नव्हता. तो कपाळावर आढ्या आणून रागाने भरून गेला. करणने जसं घरात पाऊल ठेवलं, त्याला अंगणात बसलेला भाऊ दिसला. त्याला पाहताच त्याची बोबडी वळाली. अभिजित सुद्धा आड्या पाडून त्याच्याकडेच पाहत होता. करणने जबरदस्ती हसत म्हटलं, दादा, मी तर माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो. त्याच्या घरी ऐनवेळी अडचण आली होती. अभिजित तो स्वतःच्या डोळ्यांनी सर्व काही पाहून आला होता. त्याने जेव्हा त्याचं खोटं बोलणं ऐकलं, तेव्हा त्याला अजूनच राग आला. त्याने रागाने त्याच्या जवळ येऊन एक जोरात कानाखाली ठेवून दिली. तो आवाज इतका मोठा होता की करणचा कान सुन्न पडला. त्याने मान खाली घातली, पण आवाज ऐकून आता सुमती देशपांडे यांच्यासोबत भूमिकासुद्धा खाली आली. तिला माहीत नव्हतं की तो आला होता, त्यामुळे त्याला पाहून तिला आश्चर्यच वाटलं. आणि जेव्हा तिने करणला त्याच्यासमोर उभा पाहिलं, तेव्हा ती मनातल्या मनात पुटपुटली, आता काय झालं यांना? त्याच्या मागेच लागतात सुमती देशपांडे जवळ आल्या आणि त्यांनी मुलाकडे पाहत म्हटलं, काय झालं अभिजित, का मारतोयस त्याला? पण तो रागात अजूनही भावाला घुरून पाहत होता. त्याने पुन्हा एक कानाखाली मारत म्हटलं, खोटं बोलायची हद्द पार करत चाललाय. भूमिका जी खाली येत होती, त्या कानाखाली मारण्याचा आवाज ऐकून तिचे पायही थांबले आणि सोबतच तिच्या डोळ्यात भीती पसरली. तिला त्या पहिल्या दिवसाची गोष्ट आठवली, जेव्हा त्याने त्याला असंच खूप निर्दयीपणे मारलं होतं. करणने अजूनही काही म्हटलं नाही, पण अभिजितचा राग कमी होण्याचं नाव घेत नव्हता. आता काय केलंस तू? कुठे गेला होतास आता? सुमती देशपांडे यांनी मुलाला विचारलं, ज्यावर तो हळूच म्हणाला, मम्मा, मी माझ्या मित्रा. पण तो पुढे काही बोलणार त्याआधीच अभिजितने त्याचा हात धरून त्याला स्वतःकडे ओढत म्हटलं, खोटं बोलू नकोस, नाही तर अजून मारीन. करणला आता जाणीव झाली की कदाचित त्याच्या भावाने सर्व काही पाहिलं होतं, म्हणूनच तो इतक्या रागात होता. आणि या गोष्टीची जाणीव होताच त्याची मान खाली झुकली. त्याने काहीच म्हटलं नाही. भूमिका गप्पपणे एक बाजूला उभी होती. त्याला इतक्या रागात पाहून तिला कुठून तरी भीतीही वाटत होती. पण त्याचा राग कमी होण्याचं नाव घेत असेल तर ना? त्याने जसं पुन्हा करणला मारण्याचं ठरवलं, ती पुढे आली. ही काय पद्धत झाली? काही बोलायचं असेल तर व्यवस्थित बोला ना. सुनबाईचं बोलणं ऐकून सुमती देशपांडे शांत झाल्या आणि त्यांनी सुद्धा हळूच म्हटलं, बरोबर तर बोलते. काय झालं सांगशील तर तेव्हा कळेल काय चूक केली ते. मारतच सुटलायस? आपल्या मम्माचं बोलणं ऐकून त्याने दातओठ खात म्हटलं, आता काय करत होता हा त्या मुलीसोबत? आम्ही जेव्हा याला नकारलं तरीसुद्धा का तिच्या मागे जात राहतोय हा? अजूनही चूक करायचं वय आहे का? ना वेळ पाहिली आहे ना जागा. भूमिकाला समजलं नाही तो कोणत्या मुलीबद्दल बोलत होता, पण सुमती देशपांडे यांना कुठंतरी समजलं होतं की अभिजित काय म्हणू इच्छितोय. आणि तेच करणलाही समजलं होतं. त्याने जो विचार केला होता तो चुकीचा नव्हता. त्याच्या भावाने त्याला कशीसोबत पाहिलं होतं. अभिजित अजूनही रागाने ओरडला, जेव्हा नकारलं तेव्हा सुद्धा याला ऐकायचं नसतं. स्वतःच्या पुढे काही दिसतच नाही. हे काय वय आहे का आता भटकंती करायचं? अजूनपर्यंत परीक्षा सुटत नाहीये, पण याचे नखरे संपत नाहीयेत. यावेळी तो अगदी कडक शिस्तीच्या भारतीय बापासारखा वाटत होता, जो आपल्या मुलाच्या चुकावर त्यांना टोमणे मारायला
अजिबात मागे हटत नाहीत. आपल्या भाऊ बहिणीसाठी त्याने जे काही केलं होतं त्याने या गोष्टीचा उल्लेख अशा प्रकारे कधीच केला नव्हता आणि अजूनही तो दाखवून देत नव्हता. उलट टोमणे मारत होता त्याच्या अभ्यासावरून, जे भारतीय कुटुंबामध्ये खूप सामान्य आहे. गोष्ट कुठूनही सुरू झाली तरी शेवट अभ्यासावर आणि करिअरवरच येतो. करणची मान खाली झुकलेली पाहून भूमिका म्हणाली, काय झालं? आणि जरी होतं तरी ही काय पद्धत आहे का बोलायची? शेवटी तिने नवऱ्याकडे पाहत म्हटलं होतं. अभिजित जो रागात भरलेला होता, भूमिकाकडे पाहतच त्याने कसंबसं स्वतःवर ताबा ठेवला. ती तशाच प्रकारे म्हणाली, तुम्हाला बोलायचं असेल तर बोला, मारायची ही काय पद्धत आहे का? स्वतःचं आयुष्य आहे त्याचंही. करण जो आतापर्यंत गप्प होता आणि गप्पपणे भावाचा मार सहन करत होता, तो आता मान वर करून म्हणाला, सगळ्यांना स्वतःसारखं समजतात. स्वतः जेव्हा मनात आलं तेव्हा आपल्या बायको मागे वेडे झालात तर चालतं. मी कोणाशी बोललो तरी चुकीचं झालं. तुमच्यासारखं कोणी मला असं वेड नाही बनवू शकत. आणि तो जणू काही क्षणासाठी थांबल्यासारखा झाला. भावाच्या बोलण्याने अभिजितला धक्का बसला होता. ती वेगळीच गोष्ट होती की त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे अजिबात भाव आले नव्हते. भूमिकासोबतच सुमती देशपांडे सुद्धा त्याच्याकडे पाहू लागल्या आणि पुढच्या क्षणी त्या मुलावर ओरडल्या, गप्प बस, मोठ्या भावाशी जीभ चालवतोस? करणचा गळा भरून आला. का स्वतःवर येते तेव्हा पळून जाणाऱ्या मुलीलाही घरात परत आणून बसवतात आणि जेव्हा मला कोणासोबत पाहतात तेव्हा थेट मारायला लागतात. मी काही उनाकड्या करायला नव्हतो गेलो, कशिशला गरज होती म्हणून घरी सोडवायला गेलो होतो, एवढंच. यांना अडचणही आहे की ती रागिणीच्या मावस भावाची मुलगी आहे. सुमती देशपांडे यांनी डोळे मिटून घेतले. शेवटी आज त्याने त्याला उत्तर दिलंच होतं. करणचं बोलणं ऐकून भूमिकाने नवऱ्याकडे पाहिलं तर तो तिथून जाता जाता म्हणाला, यावेळी निघो ना निघो परीक्षा, कामाला लागेल. बस, तो निघून गेला होता. घरचं वातावरण मात्र गंभीर झालं होतं. सुमती देशपांडे वातावरणातील गांभीर्य पाहून मुलाकडे पाहत म्हणाल्या, लागला असेल त्याला, माहीत आहे ना उद्धट आहे तो, लहान भाऊ आहे तुझा, मुलाप्रमाणे आहे, त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. मम्माचं बोलणं ऐकून अभिजितने उत्तर दिलं, त्याचा मेंदू ठिकाण्यावर आणायची गरज आहे. तो नेहमीसारखा शांत राहून तिथून स्वतःच्या खोलीकडे निघून गेला. त्याने मम्मांना उत्तर नक्कीच दिलं होतं, पण भावाचं बोलणं कुठंतरी त्याला लागलंच असणार. सुमती देशपांडे यांनी सुनबाईकडे पाहिलं. मनात भीती आणि संकोच दोन्ही आले. कुठे संधी साधून ती दोन भावामध्ये तरी निर्मांतर करणार नाही ना? करणला मी समजवेन बाळा, तो जरा तोंडाचा घट्ट आहे. तू अभिजितला बघ जरा, सुमती देशपांडे हळूच म्हणाल्या. एवढ्याशा गोष्टीवरून घरात मोठं वादळ वाढू नये म्हणून त्यांचं मन खूप अस्वस्थ झालं होतं. मम्मा, त्याचीही काही चुकी नाही. त्याने आजपर्यंत कधी त्यांना उलटं उत्तर दिलं नव्हतं. यांनीही बोलायची पद्धत जमली नाही. चूक दोघांचीही होती. भूमिकाने उत्तर दिलं. तिचं हे उत्तर सुमती देशपांडे यांच्या मनाला कुठंतरी शांत करून गेलं. ती त्यांच्याकडे पाहत म्हणाली, यावेळी त्यांच्याशी काही बोलू नका. खूप मारलंय त्यांनी, रागात असतील. पुन्हा काही उलट बोललं तर तुम्हालाच वाईट वाटेल. सुमती देशपांडे यांनी तिच्याकडे पाहिलं. तिचे विचार आणि समज रागिणीपेक्षा खूप वेगळी होती. या गोष्टीची जाणीव त्यांना या क्षणी पुन्हा एकदा झाली. त्या तिच्या गालाला हात लावत म्हणाल्या, देवाने असंच आपलं घर एकत्र ठेवावं. सासूबाईचं बोलणं ऐकून ती हलकीशी हसली. करण चुकीचा नव्हता. त्याने जे काही म्हटलं ते रागात म्हटलं होतं. कदाचित शब्द योग्य नव्हते, पण त्याचा तरी संयम शेवटी कधीपर्यंत टिकणार होता. अभिजितला नक्कीच भावाच्या बोलण्याचं वाईट वाटलं असणार. त्याने त्या दोघांना स्वतःच्या भाऊ बहिणीपेक्षा मुलासारखं जपलं होतं. तो त्यांना जसं समजवता येईल तसा प्रयत्न करायचा. विशेषतः करणबाबत जरा जास्तच कडक होता, पण त्याला त्याचं भलंच करायचं होतं. भूमिका हाच विचार करत उठून तिथून स्वतःच्या खोलीकडे जाऊ लागली. मग तिने सासूबाईकडे पाहत म्हटलं, तुम्ही सुद्धा जाऊन झोपा आणि काळजी करू नका. भाऊ बहिणीमध्ये चालत असतं, घरची गोष्ट आहे, मी बघते त्यांच्याकडे. सुनबाईचं बोलणं ऐकून सुमती देशपांडे यांनी सुटकेचा श्वास घेतला. मनावरचा एक भार उतरला होता. त्यांनी रागिणीला पाहिलं होतं, अभिजितला जवळजवळ सर्वांपासून दूर करण्याचा प्रयत्न करताना. म्हणूनच त्या जास्त घाबरायच्या. करण खोलीत आला होता. भावाचा मार आज त्याला सहन झाला नव्हता. गोष्ट सहन करायचीही नव्हती. कमीत कमी तो विचार तरी करू शकत होता. त्याने काचासमोर येऊन आपला गाल पाहिला, ज्यावर त्याच्या बोटाचे ठसे उमटले होते. आपल्या डोळ्यात येणारे अश्रू पुसत तो म्हणाला, स्वतःसारखं समजतात दुसऱ्यांनाही. कमावून खाऊ घालतात, तर जेव्हा हवं तेव्हा अपमान करतील, मारत राहतील. त्याच्या कमाईवर जगतोय ना मी,
त्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू जमा होऊ लागले. अभिजित खोलीत होता. असं नव्हतं की आज पहिल्यांदाच त्याच्या भावाने त्याला उत्तर दिलं होतं किंवा त्याच्याशी भांडण झालं होतं. त्या दोघांमध्ये अशी भांडण आधीही झाली होती, पण यावेळीचं उत्तर वेगळं होतं. त्याचे शब्द त्याच्या कानात गुंजताना ऐकू येत होते. रागिणीच्या बाबतीत त्याने जी चूक केली होती तिचं गफलत भावाने पुन्हा करावी असं त्याला वाटत नव्हतं. मोठा भाऊ असल्याच्या नात्याने तो नेहमी त्याला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करायचा, पण त्याची पद्धत कडक होती, गरजेपेक्षा जास्त कडक. या गोष्टीची जाणीव त्याला स्वतःलाही कदाचित नव्हती. त्याने कधी प्रेमाने त्याच्याशी गप्पा मारल्या नव्हत्या, म्हणूनच त्याची पद्धत अशी झाली होती. त्याने जर फक्त रागिणीचा उल्लेख केला असता तर कदाचित त्याला वाईट वाटलंही नसतं. त्यालाही माहीत होतं की रागिणीच्या प्रकरणात त्याने खूप मोठी चूक केली होती, पण त्याने शेवटी जे म्हटलं ते त्याला लागलं होतं. त्याचे शब्द त्याच्या कानात गुंजत राहिले. यावेळी निघो निघो परीक्षा, कामाला लागेन बस. भूमिकाने खोलीचा दरवाजा उघडला. ती आत आली तर तिने पाहिलं की तो पलंगाला टेकून बसला होता आणि गंभीर दिसत होता. तो नक्कीच कोणत्या तरी विचारात हरवलेला होता हे त्याला पाहून समजत होतं, आणि आता त्याच्या डोक्यात काय चाललं असेल हे समजायला ही फार अधिक कठीण नव्हतं. ती थोडी शांत झाली. त्याच्या जवळ येऊन थोड्या अंतरावर बसली. तिने अजूनही काही म्हटलं नाही, पण तिच्या येण्याची चाहूल त्याला लागली होती. तुम्ही अशा प्रकारे बोलायला नको होतं. तिने स्वतःच बोलायला सुरुवात केली. तिने हळूच त्याच्या हातावर हात ठेवला तेव्हा अभिजितने तिच्याकडे पाहिलं. जेवढं त्याला तिच्यासमोर रागिणीचा उल्लेख करायचा नव्हता तितकाच तिच्यासमोर त्याचा उल्लेख होता. त्याने मोठा श्वास घेतला. कशिशसोबत यावेळी असायचा काय अर्थ होता? तो प्रत्येक वेळी त्याची बाजू घेऊन त्याला बिघडवण्याचा प्रयत्न करू नकोस. ते बिघडलेलं नाही. त्यांनाही तुमची घरच्यांची काळजी आहे. लहान आहेत, थोडी निष्काळजी आहेत. याचा अर्थ असा नाही की ते काही विचार करत नाहीत. एक वेळा कारण विचारून घ्यायला हवं होतं तुम्ही. कशिश आणि रागिणीवरून तुम्ही तुमच्या आयुष्याची गोष्ट त्याच्या आयुष्यात आणणार असाल तर ते चुकीचं ठरेल. भूमिकाने समजवण्याचा प्रयत्न केला. तिचं बोलणं ऐकून अभिजितचं लक्ष तिच्यावर राहिलं. रागिणीला मध्ये आणायचं नव्हतं, पण ती येत होती आणि तिने सुद्धा सर्वांसारखंच हा अर्थ काढला होता. आणणारच मी. जास्त शहाणपणा केला तर चांगला झेडपेन, तेव्हा कुठे त्याची अक्कल ठिकाणावर येईल. अभिजित म्हणाला. ज्यावर ती डचकली. तिला वाटलं होतं आता भावाचं बोलणं ऐकून वाईट वाटलं असेल तर शांत होईल, पण तसं काही नव्हतं. तुम्हाला समजायचंच नाहीये. कोणासाठी काही करायचा अर्थ असाही होत नाही की त्याच्या आयुष्यावर आपलाच हक्क झाला. भूमिकाच्या या बोलण्यावर तो थांबलेल्या नजरेने तिच्याकडे पाहू लागला. करणने केलेल्या आरोपामुळे घरातील वातावरण आता तापलेलं आहे. भावाचा हा वाद अभिजित आणि भूमिका या दोघांच्या नात्यामध्ये काय परिणाम करेल? भूमिका अभिजितला आता कशी सावरणार हे जाणून घेण्यासाठी या कथेचा पुढील भाग नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तोपर्यंत पाहत राहा भूमिका नववधू.